नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपण बघत आहात सुमन्स मॅजिक. आज मी तुम्हाला मार्केटमध्ये आवळा कँडी मिळते ना, अगदी तशीच आवळा कँडी दाखवणार आहे. गॅसचा वापर न करता आपल्याला बिना गॅसची ही आवळा कँडी बनवायची आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, इथे आपल्याला आवळे लागणार आहे. चांगले ताजे आवळे आणि डाग न पडणारे आपल्याला आवळे घ्यायचे आहे. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. अर्धा किलो मी आवळे घेतले आहे, कारण मी पण फर्स्ट टाईमच केली आहे. तर त्याकरता मी थोडेच करून बघितले, तर तेवढे केले तेवढे लगेचच संपले. मग मी पुन्हा एकदा केले. तर त्यासाठी आपल्याला इथे एक बॅग लागणार आहे. जीप लॉक बॅग असते ना, तर ती आपल्याला इथे लागणार आहे. म्हणजे पाणी त्यामध्ये गेलं नाही पाहिजे, किंवा तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये सुद्धा हे आवळे ठेवू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे आवळे यामध्ये भरून घ्यायचे आहे. तर एकावर एक ठेवायचे नाही, फक्त पसरट असे बसतील ना, तर तेवढेच एका बॅगीत आपल्याला भरायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला बॅग बंद करून हवा गेली नाही पाहिजे असे एकसारखे आपल्याला आवळे भरून घ्यायचे आहे. जेवढे बॅगीत बसेल ना, तर तेवढे आवळे तुम्ही त्यामध्ये भरून घ्या. बिलकुल पाणी आधी पुसताना सुद्धा चांगले सुती कपड्यांनी पुसून घ्यायचे, म्हणजे त्याला पाणी राहत नाही. पाणी राहिल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण कँडी बनवतो ना, तर ती लवकर खराब होते. म्हणून पाण्याचा अंश अजिबात राहिला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे बॅग चांगली बंद करून घ्यायची, बिलकुल हवा गेली नाही पाहिजे, कारण आपल्याला ते नंतर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे. त्यामध्ये बिलकुल पाणी गेलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे माझ्या 2 बॅग भरलेल्या आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे मी ह्या 2 बॅगींमध्ये हे आवळे असे पसरट असे भरून घ्यायचे, एकावर एक नाही राहिले पाहिजे. अशा प्रकारे फ्रीजरमध्ये आपल्याला हे 3 दिवस ठेवायचे आहे. जवळपास 3 दिवस आपल्याला ठेवायचे आहे, म्हणजे ते नरम पडतात लवकर. तर तुम्ही 3 दिवसानंतर बघू शकता. तर 3 दिवसानंतर मी काढलेले आहे. तर बाहेर एकदम कडक असे आवळे तयार झाले आहे, म्हणजे आवळ्यांचं पूर्ण बर्फ तयार झालेला आहे. तुम्ही असे आपटून जर बघितले ना, तर असा खटखट दगडासारखा आवाज येतो. तर हे तुम्ही लगेच याचे आवळा कँडी करू शकणार नाही. तर आपल्याला हे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत तसेच ठेवायचे आहे. एका चाळणीत ओतून आपल्याला हे ठेवायचे आहे, म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं बर्फ जे झालेलं पाणी असतं ना, तर ते खाली निघून जातं. म्हणून आपल्याला हे नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत 5 ते 6 तास चाळणीमध्ये ठेवायचे आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर इथे चाळणीमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये त्यातलं सर्व पाणी निथळून गेलेलं आहे. तर एवढं असं बघा, 2-3 चमचे पाणी त्यातलं निघालेलं आहे. आणि वरती जे आवळे कोरडे झालेले आहे ना, तर त्याचे साल आपल्याला आधी काढून घ्यायचे आहे. तुम्ही सालासकट पण करू शकता, पण साल जर काढले ना, तर तुम्हाला बिलकुल असं वाटणार नाही की तुम्ही हे आवळा कँडी घरी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला याचे साल हे पटकन निघतात. अगदी जसे उकडून घेतो ना आपण आवळे, अगदी तसेच पटकन सालं निघतात, वेळ लागत नाही. फक्त नॉर्मल टेम्परेचरला येऊन द्यायचे, म्हणजे पटकन साल निघतात. तर तुम्ही बघू शकता, पूर्ण आपण आवळ्याचे साल काढून घेतले आहे. तुम्ही असेही करू शकता सालासह, पण साल काढल्यामुळे ते दिसायला चांगले दिसतात, म्हणून मी साल काढून घेतले आहे. तर आता त्याच्या त्या पाकळ्या आहे ना, आपल्याला वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहे. आधी एक पाकळी काढली ना, तर बाकीच्या पाकळ्या पटापट निघतात. जर तुमच्या पाकळ्या पटकन निघत नसेल, तर तुम्ही इथे सुरीचा किंवा चमच्याचा वापर करू शकता, पण हाताने पण अशा पटकन निघतात. तर आता आपण सर्व पाकळ्या अशा वेगळ्या करून घेऊया. तर बघू शकता तुम्ही, सर्व पाकळ्या अशा वेगळ्या करून घेतल्या आहे आणि बिया वेगळ्या करून घेतल्या आहे. आता ह्या पाकळ्या आपण एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहे. शक्यतो काचेच्या बाउलमध्येच काढा, पण नसेलच तुमच्याकडे ना, तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या पातेल्यात सुद्धा हे करू शकता. आणि यामध्ये आपण आता जेवढे आवळे आहे ना, तेवढीच आपल्याला साखर, म्हणजे अर्धा किलो आपण आवळे घेतले होते ना, तर अर्धाच किलो इथे आपल्याला साखर घ्यायची आहे. तर तुमची जाड साखर असेल ना, तर ती तुम्ही मिक्सरला फिरवून घ्या. माझी ही पतंजलीची साखर होती, ती पावडरमध्येच मिळते, बुरा साखर म्हणून पतंजलीची साखर मिळते. तर ती थोडीशी कमी गोड असते, पण चवेला खूप छान असते. तुम्ही एकदा आणून बघा, आणि त्याचा चहा कॉफी खूप छान लागते. मी नेहमी हीच वापरते. ती आता सगळ्या आवळ्यांना ही साखर आहे ना, व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व आवळ्यांना ही साखर लावून घेणार आहोत. अशी तुम्ही वरती खाली टॅप करून सुद्धा ही साखर एक मिक्स करू शकता आवळ्यांना. आणि त्यावर आता आपल्याला हे झाकण ठेवून घ्यायचं आहे, आणि त्यावर कुठलाही असा उबदार कपडा आपल्याला त्यावर ठेवायचा आहे, म्हणजे छान असा मूर्त जाड असा टॉवेल वगैरे असो, किंवा कुठलाही
किंवा तुमच्याकडं मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये जरी ठेवलं ना तर आपल्याला हे आवळे आहे ना 3 दिवस ठेवायचे आहे. पण 3 दिवस ठेवल्यानंतर रोज आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यातला साखरेचा पाक. तर हा आपला पहिला दिवस आहे. तर तुम्ही बघू शकता छान असा आपला साखरेचा पाक तयार झालेला आहे. तर हा पूर्ण आवळ्यांमध्ये मुरेपर्यंत आपल्याला कमीत कमी 3 दिवस लागतात, म्हणून आपल्याला 3 दिवस असेच ठेवून द्यायचे आहे. पण रोज संध्याकाळी किंवा सकाळी आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा झाकून कपड्यात गुंडाळून किंवा ओव्हनमध्ये ठेवून द्या. तर तुम्ही बघू शकता आता दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीसुद्धा असा थोडासा कलर आपला चेंज झालेला आहे आणि पाक पण बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे. आवळे छान असे आपले मुरल्या गेले आहे. म्हणजे जेवढी साखर असते ना, जेवढी आवळ्यामध्ये साखर जाईल ना तेवढे आवळे छान गोड होतात. म्हणून जेवढे तुम्ही जास्त दिवस ठेवाल ना तेवढे आवळे छान असे रसरशीत होतात. आता पुन्हा आपल्याला हे असे झाकून ठेवायचे आहे आणि 3 दिवस झाल्यानंतर आता आपला हा चौथा दिवस आहे. तर चौथ्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, तर एक चाळणी घ्यायची आहे. ह्या चाळणीमध्ये आपल्याला जे आवळे मुरलेले आवळे आहे ना तर त्यातला जो पाक आहे ना शिल्लक राहिलेला, जेवढा पाक शिल्लक राहतो ना तर तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि आवळे कोरडे करून घ्यायचे चाळणीमध्ये. आधी सर्व पाक चांगला निथळून घ्यायचा आहे एका बाउलमध्ये. तर बघा पूर्ण पाक मी आता निथळून घेतलेला आहे. असे कोरडे करून घ्यायचे आणि जो खाली पाक निघाला आहे तो आपल्याला टाकून न देता आपल्याला त्याचा पण उपयोग करायचा आहे. तर ते मी पुढे सांगणार आहे. अशा प्लेट घ्यायच्या आणि त्यामध्ये आपल्याला हे आवळे टाकून घ्यायचे आहे. असे थोडे जास्त नाही टाकायचे, थोडे थोडे टाकायचे, म्हणजे एकमेकाला चिटकल्या गेले नाही पाहिजे इतपत आपल्याला प्लेटमध्ये पसरवून घ्यायचे आहे. तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पेपरवर सुद्धा टाकू शकता, पण कपड्यावर टाकायचे नाही, कारण त्यातला जो पाक असतो ना तो कपड्यामध्ये शोषून घेतो. म्हणून सुती कपड्यावर टाकायचे नाही, फक्त प्लेटमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पेपरवर तुम्ही हे टाकू शकता. तुमचे खूप जास्त असेल ना तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर टाकले तरी चालेल. तर अशा प्रकारे माझ्या ह्या 2 प्लेटी भरलेल्या आहे. तर असे बिलकुल एकमेकाला चिटकले गेले नाही पाहिजे, म्हणजे छान सुकल्या जातात. तर ते सुद्धा आपल्याला 3 दिवस सुकवून घ्यायचे आहे. आणि जो आपला पाक शिल्लक राहिला आहे ना तो एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. कधी तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही सरबत म्हणून हे पिऊ शकता. ज्याला उष्णतेचा खूप त्रास असतो ना त्यांच्यासाठी हे सरबत खूप अतिशय उपयुक्त असं आरोग्यदायी असं हे सरबत आहे. तुम्ही 1 ग्लास रोज प्या, तुम्हाला उष्णतेचा बिलकुल त्रास होणार नाही. तर बघा 3 दिवस मी उन्हात वाळवलेले आहे. आता तुमच्याकडे ऊन कशा प्रमाणात आहे तितके दिवस तुम्हाला हे आवळे वाळवण्यासाठी लागणार आहे. अगदी हाताला चिटकणारे असे झाले पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा यात साखरेची थोडीशी पावडर त्याला लावून घ्यायची आहे. म्हणजे मार्केटमध्ये कशी बघा मिळते ना तर पावडर लावलेलीच आवळे आपल्याला असे मिळतात, ते खायलाही छान लागतात. तर अशा प्रकारे बघा आपले हे मार्केटसारखेच आवळे आपले तयार झालेले आहे. तुम्ही जवळून सुद्धा मी तुम्हाला दाखवते, अजिबात सुकलेले नाही आणि तोडून सुद्धा दाखवते, अजिबात हे रसरशीत झालेले आहे आतून, तुम्ही बघू शकता. तर खायला तर खूप छान लागतात. तर एवढे आवळे माझे 2च दिवसात संपून गेलेले आहे. तर असे आवळे तुम्ही एकदा नक्की करून बघा. हिवाळ्यामध्ये आवळे स्वस्त असतात ना तेव्हा असे बनवून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील. थँक्यू.